नमस्कार, स्वागत आहे तुमचं आरोग्य गाथा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदाच्या दृष्टीने दीर्घायुष्य देणारी औषधी वनस्पती, ती म्हणजे अश्वगंधा। अश्वगंधेला आयुर्वेदात बल्य, शक्तिवर्धक, वाजीकरण, प्रजनन शक्ती वाढवणारी, रसायन, दीर्घायुष्य देणारी असे म्हटले आहे। ही कटू आणि तिखट रसात्मक आहे, गुरु आणि स्निग्ध गुणात्मक आहे, उष्णवीर्याची आहे, मधुर विपाकाची आहे आणि वातशमन करणारी आहे। अश्वगंधाचे आरोग्यदायी फायदे कुठले, तर ती शरीराला शक्ती आणि स्टॅमिना देते। अश्वगंधा शरीरातील धातूंचे पोषण करते, त्यामुळे अशक्तपणा, थकवा, स्नायूंची कमकुवतपणा यांपासून मुक्तता मिळते। नंबर 2, तणाव आणि चिंता कमी करते। आधुनिक जीवनशैलीत तणाव खूप वाढलेला आहे आणि हा कमी करण्यासाठी अश्वगंधा उत्तम काम करते। नंबर 3, चांगली झोप आणते। ज्यांना निद्रानाश किंवा इन्सोम्निया आहे त्यांच्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे। नंबर 4, पुरुषांमध्ये प्रजनन शक्ती वाढवते। आयुर्वेदात अश्वगंधेला वाजीकरण औषध म्हणून म्हटले आहे। नंबर 5, महिलांसाठी फायदेशीर। हार्मोन संतुलन, PCOD, PCOS, प्रसूतीनंतर शक्तिवर्धन या सर्वांमध्ये अश्वगंधा उत्तम काम करते। नंबर 6, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। अश्वगंधा ओज वाढवते किंवा शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते। वारंवार सर्दी खोकला होणाऱ्यांसाठी, कमजोरी किंवा इम्युनिटी कमी असणाऱ्यांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम अश्वगंधा करते। मेंदूची कार्यक्षमता सुधारते, स्मरणशक्ती वाढवते, एकाग्रता सुधारते, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। अश्वगंधा कशी घ्यावी? चूर्ण स्वरूपात 3 ते 5 ग्राम दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घेऊ शकतो। योग्य वेळ कोणती? रात्री झोपताना घ्यावी किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार कॅप्सूल आणि लेह स्वरूपात सुद्धा घेऊ शकतो। आता अश्वगंधा कोणी टाळावी ते पाहूया। गर्भवती स्त्रियांनी अश्वगंधा ही नक्कीच टाळावी। ती उष्ण वीर्याची असल्यामुळे अधिक प्रॉब्लेम निर्माण करू शकते। जास्त पित्त प्रकृती असणाऱ्यांनी, आम्लपित्त होत असणाऱ्यांनी अश्वगंधा टाळावी। तीव्र ताप, संसर्ग, ज्वरावस्था असणाऱ्यांनी अश्वगंधा टाळावी। थायरॉइड, विशेषतः हायपरथायरॉइडिझम असणाऱ्या रुग्णांनी अश्वगंधा घेणे टाळावे। यामुळे काही संशोधनानुसार थायरॉइड हार्मोन्स वाढतात हे लक्षात आलेलं आहे। ऑटोइम्युन आजार, फॉर एक्झाम्पल रुमॅटॉइड आर्थरायटिस असणाऱ्यांनी अश्वगंधा घेणे टाळावे। झोपेच्या औषधांसोबत किंवा सिडेटिव्ह घेत असल्यास अश्वगंधा नैसर्गिकरित्या शांतता देते। शस्त्रक्रियेपूर्वी, ऑपरेशनच्या 1 ते 2 आठवड्याआधी शस्त्रक्रियेपूर्वी अश्वगंधा घेणे बंद करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर लिहा। धन्यवाद।